तू जर बोलला नाहीस तर मी बी बोलणार नाही. आय या आता पत्र बोलत नव्हतो पण आता बोलत. आता कसं बोलला हा? इतक्या वेळ बा जीव तोडून विचारत होता तेव्हा नाही बोललास? का बोलत नव्हतास बाळ्या? ह्या बोलत नव्हतो याला बी कारण आहे. काय कारण आहे? आम्हाला विकायला पाहिजे. मसनी नाही समजायचं. या तू मसनी काय सांगायला गेलो तुम्ही मला खुळ्यातच काढणार. त्या परी सांगतच नाही. नुसतं एवढं सांगतो माझं सगळं कोणी वाद घालू नका आणि मला रागील असं वागू बी नका. ते ब्या धावतो आहेस का? ध्यान आहे दावत सांगतो आहे. म्हणजे आम्ही कुणी तुला काही बोलायचंच नाही. तेच बरं पडल. बघितलं का कसं बोलतो आहे ते? बाळू अरे असं का बोलतो आहेस तू? आय खरं ते सांगतो आहे. धाक नाही याला कुणाचा. हा, तू खाल्ला आहेस का काही? नाही जा हात पाय धुवून घे मी वाढते. तुला काही भूक बीक लागत नाही का बाळू? माझी ताण भूक हरपल्या. हा आता हे असं बोलल्यावर लोक येडा म्हणणार नाही तर काय छान म्हणतील का? बोलल्यावर हे असं काहीतरी बोलतो नाही तर बोलतच नाही. म्या जे काय बोललो त्याला कारण आहे आणि मी बोलत नव्हतो त्याला बी कारण आहे आणि ते कारण मी समजा जगाला सांगेन एक दिवस. बाळू खरं बाळूची आई बाळूला सारखं पाठीशी घालत असते म्हणून त्याला तुमचा धाक नाही. आजचं नाही हे बाळाच्या जन्मापासून आहे. एक दिस बघायला लागतंय बाळाकडे. आता बस की मोर. बाळू भाजी निवडते. तू भाकर आणि भाजी खाऊन घे. भाकर हाय तर भाजी संपली आहे समधी. तेल तिखट दिलं तरी बी चालतंय की. हा मी असताना तुला तेल तिखट खायला लावेन वय. बर कर भाजी मग. बाळू तुझ्यासाठी समध्यांची किती झुंज जायचं रे म्या. मला वाटलंच तू आता हेच बोलणार. कर भाजी मी आलोच. बस खाली. म्या बोलते हाय ना व तुझ्याशी. मला सांग आपण शेतात गेलो होतो तिथून तू पाणी आणायला गेला. तिथून आल्यावर बोलायचंच बंद झालास. तू आत्ता बोलायला लागला आहेस. अरे घरात समधी हाय त्यासनी मी काय सांगू बाळू. अरे तू मला बी सांग ना काय झालं आहे ते. अरे काय विचारते हाय बाळू मी तुला. आय मी सांगेल तुला. ह्या जेवढं सांगतो या त्याच्यावर तुम्ही गप बसता का आणि 10 गोष्टी विचारता मला. मग मी काय बोलू.
हे झालं हाय ते तरी सांग की आधी काय झालं त्या दिवशी. आय त्या दिवशी मी पाणी आणायला गेलो होतो, तिथे मला 2 साधू भेटले. वाटलंच मला असंच काहीतरी झालं असणार. गावात भिक्षा मागाय त्यात तसलं साधू नव्हतं, असं समज लांब नारळ होत ते. मग काय मंत्र दिला का काय त्यांनी तुला. हाय ग, त्यासनी ताण लावली होती, मी पाणी दिलं त्यासनी. आता पुढे सांग की. शेवट पतूर समज कुणासनी सांगणार नाही मी. त्याच्यामुळे मला उशीर झाला. बर आणि मग बोलायचं कशा पायी बंद झालं. हे जे सांगत होत ऐकून मी विचारच करायला लागलो. कसला विचार बाळू. तेच की माझ्या आणि त्यांची भेट का झाली. तू एवढासा होतास तेव्हापासून बघते हाय मी तुला बाळू. तू काय बोलतो तू काय वागतो ते तुझं तुला ठाव. सार पोरांसारखा वाग की बाळू. हा जे मनात येईल ते घडाघडा बोलून टाकावं ते नाही आपलं काहीतरी डोक्यात खूळ घेऊन बसतो. असं नग करू बाळू. आय मी तुला सांगतो, हे ऐकशील का. समजासनी सांगून ठेव माझ्याशी तंटा करू नका म्हणून. मला राग आला तर कुणाचं काय खरं नाही बघ. चंदूला शेट ना असं काही विश्वासच बसना. दिवसा ढवळ्या काही बी दिसायला लागलं काय. विचारतोच. शेठ राम राम. थांबा थांब. राम राम शेठजी. राम 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 राम. ए तू ते ताते आहे ना जे नेहमी पंच सोबत असते. हा हा हा. अहो त्यांच्या संग आलतो ना तुमच्या वाड्यावर. हा आणि पुन्हा दिवाळीला बी आलतो ना. हा हा शमदा ध्यानात आहे माझ्या. हा अहो शेठजी तुम्ही म्हणजे असं कसं. अशा कशा म्हणजे. नाही म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही आलते तेव्हा काय पायी पायी चालते ना. कशा आहे तात्या, शमदा लोकच्या दिवस बदलते. हा ते तर दिसतच. आता म्हणजे सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, घोडा. अरे हे शमदा बाळूमुळे झाला. बाळूमुळं काय सांगताय. हा तात्या. नाही म्हणजे बाळूनं काही अंगारा दुपारा दिला होता का. अरे नाही नाही तात्या, तशा काय पण नाही दिला त्यांनी. मग आम्ही एवढं बाळू संघ गावात राहतो, त्याच्या संघ एवढं बोलतो, आमचं कमून भला होय ना. होणार होणार, तुझा पण भला होणार, पण पहिला तू त्याच्याबरोबर खरा बोलायला शिक. हे लय अवघड आहे बाबा. चल तात्या येते मी. बरं कुठं चालला म्हणायचं. अरे बाळूच्या घरी चालला. मी येतो तुमच्या संग तुम्हाला सोडाय. अरे कशाला तात्या, मला माहितीये बाळू कुठे राहते ते. बरोबर. चल येते आम्ही. बरं. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. चल बाबा. सावकाश जावा. हा हा. पंचाला सांगावं लागल, आमचं का म्हणून भलं होय ना. पंचाचं मरू दे, माझं लगीन तरी व्हायला पाहिजे.
चंद्रा, चंदूलाल शेठजी आपल्याकडेच येत आहेत. अगो बाया, तर असं मधीच आल्यावरच समजला आता. जय श्री कृष्ण मैयप्पा. या या शेठ, बस बस. गंगे पाणी बस शेठ, बस या. शेठजी, तुमसले बघून लय बरं वाटलं. गेल्या वेळेला तुमच्याकडे बघितलं तर लय वाईट वाटलं बघा. हे वेळी माझ्या परिस्थिती काय होता तुला काय सांगू मैयप्पा. अरे शब्दाच्या अवघड होऊन गेला होता. तुमच्याकडे बघून समजतच होतं ती. मग ते जाऊ दे, आता बरं आहे ना व. आता अरे आता तर तू काही विचारूच नको. मी बाळूला भेटून गेला आणि शब्दा कशा पहिल्यासारखा झाला बघ. अहो शेठजी बसा, त्याला का हात जोडताय. बसा बसा तुम्ही बसा. बाळू तुला बघून लई बरा वाटला बघ. मला बी. बरं, घरची कशी आहे समधी? शब्दे व्यवस्थित आहे. शब्दे लोक तुझी आठवण काढते. ते माझ्या बायडीने तुझ्यासाठी लाडू दिले आहे बघ. कशा पाहिजे शेठजी? अरे राहू दे, घे. बा कशा आहेत? एकदम व्यवस्थित आहे. तू सांगितला ते प्रमाणे रोज ती ताटाच्या पूजा करते. आणि आम्ही समजे काशीला पण जाऊन आले बघ. बरं केलं शेठजी. आनंद आहे, आनंद आहे. त्यानं सांगितलं तुम्हाला. ते राहू दे मैयप्पा, आज मी तुझ्याकडे एक महत्वाचं काम घेऊन आलाय. तू मेहरबानी करून नाही बोलू नको. सांगाची आत तरी या. या. नाही राहू दे. माझ्या तुम्हा सगळ्या लोकला एक विनंती आहे. शेठजी हात काय जोडताय, सांगा की. माझ्याकडे गंगप्पा नावाचा एक शालगडी होता. त्याच्या 3 पिढ्या माझ्या वाड्यावर काम करत होत्या. आता ते स्वतःच्या शेतामध्ये काम करते. या वाड्यावरती राहतो मी गंगप्पा. तुम्हाला एक म्हणला होता की तू माझ्या जागेवर येणार म्हणून. मला बी बघायचंच आहे तुझ्या जागावर पीक काय येत नाही ते. गंगप्पा, हा हातात कुदळ घे आणि स्वतः घाम काढून खोद इथं. शब्दा व्यवस्थित चाललाय हा त्याच्या. माझ्या वाड्यावर मला भेटायला आला होता. भाजीपाला आणि काय काय घेऊन आला होता माझ्यासाठी. त्याची एकच इच्छा आहे, मी एकदा तरी त्याच्या घरात शेतात पाय ठेवावा. मी त्याला सांगितलं मी येते म्हणून.
अहो, तुमचा मोठेपणा आहे शेठजी. अरे नाही नाही, माझ्या मोठेपणा कसला. हे शब्दा तो ते बाळूमुळे झाला असं सांगत होता. काय म्हणतात ते ऐकलं का? थांब की, पुढं काय सांगतात ते तर ऐकू दे. शेठजी, मी असं काहीतरी बोलताय आणि मग तो मनाला येईल तसं वाग. मला माहितीये मय्यप्पा, हे बाळू विषयी तुझ्या काय मत आहे ते. पण माझ्या मनात काय आला सांगू? सांगा की. ते गंगप्पा हे बाळूच्या लई आठवण काढत होता. मी म्हटला मी तिथे जातेच आहे, तो बाळूला पण सोबत घेऊन जाते. गप्पाकड हा, तू मेहरबानी करून नाही म्हणू नको. पाहिजे तो मी ह्याला परत घरी आणून सोडते. काय बाळू, येणार ना तू माझ्या सोबत? होय, का नाही. मला बी आठवण होतीच त्याची. भला माणूस आहे. काय करायचं सुंदरा? हवं आता म्या काय बोलू जी. आय असा गेलो आणि असा आलो बघ. चंद्रलाल शेट्टी आहेत की संग. मग मी घेऊन जाऊ बाळूला? मी तरी काय बोलू शेठजी? आनंद आहे, आनंद आहे. चल बाळू, चल माझ्या सोबत. चल, आनंद आहे, आनंद आहे. पायात वाना घालायच्या, हातात काठी घ्यायची, झालंच की. अरे थांब की, कापड बांधून देते, असंच जाशील वय. आलेच. बरा झाला तू हो बोलला ते. हे राहू द्या. बरं, काय बी बोलला तरी ध्यान देऊ नका. काय बाळू, मय्यप्पा काय बोलते ते ऐकला काय तू? आमचा बा खरंच बोलतो आहे. गंगूताई येत. वय वय, लवकर ये हा बाळू. होय, चला. चला येते. राम. चल. चल बाळू, बस घोड्यावरती. शेठजी आता काय बोलाव. तुम्ही बसा घोड्यावर, मी चालत येतो. बराबर आहे त्याच. तुम्ही बसा शेठजी. बाळू, अशा कशा? मी घोड्यावरती बसणार आणि तू चालत येणार, हे बराबर नाही दिसते. शेठजी माझं ऐका. वय, अहो, तुम्ही बसा की. मय्यप्पा, लई हट्टी आहे हा तुझा पोरगा. बाळू तू बस ना, मी सांगते म्हणून बस. आता हे बघा, तुम्ही माझं ऐका ना आणि मी तुमचं. मग तिडा कसं सुटेल? मी सोडवते तिडा. तू नाही बसते ना घोड्यावर, तो मी पण तुझ्या सोबत चालत येते. आपण दोघं चालत जाऊ. काय शेठजी तुम्ही पण लहान पोराच्या नादाला लागताय. मय्यप्पा,
हे शब्द तुला आता नाही कळणार. गंगूताई हाय येतो गम्या. चला येते. जय श्री कृष्ण. राम. चल.